विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समुळे तुमचं मनापासून स्वागत आहे. सुरुवात तर छान केलेली आहे तुम्ही. ओके. आणि मला अतिशय मनापासून सरांचे आभार मानायचे आहेत. ठीक आहे. गणित अंक चॅनलवर मी हा जो व्हिडिओ बनवतोय ना, याच्या अगोदर लाईव्ह सेशन कंप्लीट झालंय. सरांनी लॉजिकचे पी-वाय-क्यूज घेतलेत. एवढं छान सेशन झालंय ना, सरांना पुन्हा मी मनापासून आभार मानतोय सरांचे. मुलांना एवढा बेस्ट कंटेंट मिळतोय ना, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, जी मुलं आता 11th मधून 12th मध्ये जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी तो जबरदस्त कंटेंट असणार आहे. YouTubeवर फ्री मिळतंय तुम्हाला. लेक्चर मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला 99% पर्सेंटाइल पाहिजेत ना, तर मॅथ्सवर फोकस केलाच पाहिजे. डिफिकल्टी लेव्हल वाढले ना, जेईई लेव्हलच्या क्वेशनकडे गेलंच पाहिजे. मग कोण घेणार आहे YouTubeवर? गणितांक सर आहेतच ना. तुमच्या लक्षात येतंय? ओके. त्यामुळं रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. गणित अंक चॅनल हे फॉलो करा, सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, मित्रांबरोबर शेअर करा. मी अतिशय अभिमानाने सांगतोय, की माझ्या मुलाबरोबर कितीतरी मुलं आहेत सी-ओ-ए-पीमध्ये, ज्यांनी सरांना फॉलो केलं होतं. माझ्या मुलाबरोबर बोललोय मी. आलं का लक्षात तुमच्या? आता मेन महत्वाचं काय आहे बघा, की आज क्रॅश कोर्सचा पहिला दिवस झाला. ओके. मी तुम्हाला सांगू का, बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांनी क्रॅश कोर्स घेतला नाही, घेऊ शकत नाहीत. तर मी काय ठरवलंय माहितीये का, की आजच्या सकाळच्या डाउट सॉल्व्हिंग सेशनमध्ये, आता संध्याकाळी आज परत डाउट सॉल्व्हिंग सेशन 7 ते 9 आहे. ओके. या 7 ते 9 या वेळेत मी डाउट्स पुन्हा क्लिअर करणार आहे मुलांचे. पण मेन पॉइंट काय? कॉमन डाउट कुठले होते? तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही 2-3 टिपिकल कॉमन डाउट आहेत ना, ते एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे काय होतं? तुमचे पण तेच डाउट असणार आहेत. मग व्यवस्थित लक्ष द्या. ओके. पहिली गोष्ट म्हणजे ना सांगतो, डिकम्पोझिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट. एक गोष्ट कळाली असेल, 4-5 वेळा सेम क्वेशन, सेम रिएक्शन रिपीट झाले. मग स्कोर बूस्टर असलं बास. दुसरं टार्गेट सुद्धा पुस्तक नको हे आपल्याला कळालंय 2022 आणि 2021च्या पी-वाय-क्यू वरून. काही नवीन येत नाहीये फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये. तर पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोझिशन जरा एक्सप्लेन करतो हां. पहिली गोष्ट म्हणजे पोटॅशियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे KClO3. आता त्याचं जेव्हा डिकम्पोझिशन होणार आहे, तेव्हा 2 प्रॉडक्ट तयार होतात. एक पोटॅशियम क्लोराईड KCl आणि दुसरं ऑक्सिजन. बॅलन्स करूया आपण. हे 3 ऑक्सिजन, तिकडे 2 ऑक्सिजन, 3 आणि 2 चा एलसीएम 6 आहे. मग 6 येण्यासाठी याला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. ओके. आणि 6 येण्यासाठी मी याला 2 ने मल्टिप्लाय करतो. पण KCl ट्वाइस झालं ना, म्हणजे इथं येणार आहे 2. बरं, आता याच्यावर परीक्षेत कसे प्रश्न आले आहेत? मी तुम्हाला एक-एक प्रश्न व्यवस्थित एक्सप्लेन करतो. पण त्याच्या अगोदर मी काय सांगतोय बघा, नाहीतर मी प्रश्न आता फोटो वगैरे प्रश्नाचा शेअर करत नाहीये बरं का. मी डायरेक्टली क्वेशन सगळे घेतो बरं का. पहिल्या प्रश्नात त्यांनी काय दिलं माहितीये का? की 33.6 लिटर ऑक्सिजन गॅस लिबरेट झालाय ॲट एस-टी-पी. म्हणजे मी या ऑक्सिजनच्या खाली लिहितोय 33.6 लिटर. बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगतोय ते बघा. 33 पॉइंट काय सांगा? 6 लिटर. आणि एवढा ऑक्सिजन लिबरेट झालाय. मग KCl किती प्रोड्यूस झालं विचारलं. याचं मास विचारलंय. मग मी काय लिहिलं वाचा बघू. एक्स ग्रॅम. हा क्वेश्चन आहे. त्यांनी दिलंय की एवढा ऑक्सिजन गॅस लिबरेट झाल्यावर किती KCl तयार होईल? आता तुम्ही काय करायचं बघा, नीट समजून घ्या. तुम्ही काय करायचं, ही जी स्टँडर्ड रिएक्शन आहेत ना, तिथं किती ऑक्सिजन प्रोड्यूस झालाय? ऑक्सिजनचा कोएफिशियंट किती आहे? 3. म्हणजे ते 3 मोल आहेत. आणि 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट एस-टी-पी स्टँडर्ड कंडिशन त्याचा व्हॉल्यूम फिक्स असतो 22.4 लिटर. ही एम-सी-क्यूच आहे, लक्षात घ्या. आता मी 3 इंटू 22.4 लिहितोय. क्लिअर? का ते कळालं का? ते ऑक्सिजनचे 3 मोल आहेत म्हणून. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो की 3 इंटू एवढं जर ऑक्सिजन लिबरेट होत असेल, तर KCl एवढा तयार होणार ना, 2 इंटू KClचं मोलार मास. आता त्याच्यात ना KClचं मोलार मास दिलं नाही, पण Kचा एटॉमिक मास नंबर 39 दिलाय. क्लोरीनचा 35.5 दिलाय. दोघांची ॲडिशन करा, ती 74.5 येते. आता एक गोष्ट लक्षात येते का बघा, की हे फिक्स आहे. ओके. हा क्वेश्चन आहे. म्हणजे विचारलं त्याला एक्स अझ्युम केलं. आता रेशो घेऊया. म्हणजे काय येणार बघा, की x/2 इंटू 74.5 दॅट इक्वल्स टू, मी याला यानं डिव्हाईड केलं, म्हणजे याला यानं डिव्हाईड करायचंय. मग दॅट इक्वल्स टू 33.6 आणि 3 इंटू 22.4. ओके. आता मी तुम्हाला एक होमवर्क काय सांगतोय बघा. तुम्ही हे नंबर लक्षात ठेवा. 5.6, 11.2, 22.4, 33.6, 44.8, पुन्हा 67.2 आणि पहिल्या टॉपिकच्या पी-वाय-क्यूज बघा, तुम्हाला सगळे हेच नंबर दिसतील. मग शांतपणे बघा, दिसतात का नंबर तेच? मग ह्याला 11.2 न डिव्हाईड करता येईल. मग 11.2 न ह्याला डिव्हाईड केलं की 2 येईल आणि इथे किती येईल? 3.
आता शांतपणे बघा 3 ला 3 कॅन्सल, या 2 ला हे 2 कॅन्सल आहे 74 पॉइंट इकडे जातील आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे 74.5 ग्रॅम. ओके. मग पोटॅशियम क्लोराईडचा पहिला क्वेश्चन लक्षात आला. क्लिअर. आता मी परत दुसरा क्वेश्चन घेतो. रिएक्शन पोटॅशियम क्लोराईडचीच रिएक्शन आहे. मग सकाळी डाउटमध्ये एखाद्या मुलाने विचारलं, "सर रिएक्शन फिक्स राहणार का? बदलणार नाही ना?" कशी बदलेल रिएक्शन? बदलणारच नाही. तीच आता डायरेक्ट रिएक्शन लिहूया का बघा मग. मग ट्वाइस KClO3 ओके. गिव्हज काय सांगा? ट्वाइस KCl आणि प्लस थ्राइस O2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर ना इथं आहे. काय विचारलंय बघा त्यांनी. रिएक्शन लिहिले त्यांनी पुस्तकात प्रश्नात रिएक्शन दिलेली आहे आणि या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन गॅस किती इव्हॉल्व्ह झालाय ऍट एसटीपी विचारलंय. क्लिअरली फक्त ऑक्सिजन बद्दल विचारलंय ऍट एसटीपी. मग सांगा बघू ऑक्सिजन किती इव्हॉल्व्ह झालाय. त्याचे किती मोल आहेत? 3 मोल आहेत. 1 मोल ऑफ एनी गॅस ऍट एसटीपी किती असतं? 22.4. मग 3 मोलची व्हॅल्यू किती येणार? 3 इंटू 22.4. मगाशी जे आकडे लिहिले होते ना. ओके. तेच करावं लागणार आहे लक्षात घ्या. मग ह्याचा प्रॉडक्ट केला तर तो 67.2 लिटर येतोय. किती येतोय? 67.2 लिटर. ऑप्शन सी करेक्ट आहे. 2 क्वेश्चन झाले. कळालं? आता मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. रिएक्शन 30 ठेवतोय मी आता आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आतापर्यंत 2 वेळा बघितला आपण, पण अजून पण हा प्रश्न परत रिपीट झालेलाच आहे. दिलंय. व्हॉट इस द मास ऑफ पोटॅशियम क्लोराइड प्रोड्यूस्ड? व्हॉट इज द मास ऑफ KCl पोटॅशियम क्लोराइड प्रोड्यूस्ड? लगेच काय लिहिलं वाचा मी? एक्स ग्रॅम. पण दिलंय काय? की जेव्हा व्हेन 12.25 पोटॅशियम क्लोरेट अंडरगोज डिकम्पोजिशन. म्हणजे याचे 12.25 ग्रॅमचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर किती ग्रॅम KCl तयार होईल असं विचारलंय. हा झाला क्वेश्चन. स्टँडर्ड रिलेशन मला माहिती आहे. काय ते सांगतो. 2 इंटू याचं मोलार मास आणि याचं मोलार मास इथं दिलेलं नाहीये. पण Kची व्हॅल्यू 39 दिले, Clची 35.5 दिले, ऑक्सिजन 16, 16 3 जा 48. सगळं ऍडिशन करा ती 122.5 येते. सोडवलं ना मी, त्यामुळेच माझ्या लक्षात आहे पटकन. आणि मला हे पण माहिती आहे कॅल्क्युलेशन ईझी होणार आहे. पण इथं आता सोडवलं नाही का आपण 74.5. क्लिअर? मग आता घ्या रेशो आणि सॉल्व्ह करा. म्हणजे काय येणार सांगा की x/2 इंटू 74.5 x upon and that equals to 12.25 divided by 2 into 122.5. तर ह्या 2 ला हे 2 काय होतील? कॅन्सल होतील. ठीक आहे. 74 ने इकडे मल्टिप्लाय करा. मग x इक्वल्स टू 74.5 पण अपॉन 10 कळालं का तुम्हाला? हे बघा ना. 12.25 इथं बघा. मी एक 0 वाढवतो. तर पॉइंटला पॉइंट कॅन्सल होणार आणि 1225 1225 एक 0 आहे ना. मग 7.45 आन्सर येणार. ऑप्शन सी चेक करतो ना मी. 40 ऑप्शन सी करेक्ट आहे. कॉन्फिडन्स वाढला का? वाढला का कॉन्फिडन्स? फक्त कळालं का? जे विचारले ते कधी-कधी व्हॉल्यूम विचारलं तर आपण एक्स लिटर म्हणू ना. एक रिएक्टंट 2 प्रॉडक्ट आहेत. टोटल हे 3 आहेत. त्यातल्या एकाची व्हॅल्यू देतील, दुसऱ्याची व्हॅल्यू विचारतील. सिंपल. पण हा प्रश्न थांबलेला नाहीये. अजून आहे लक्षात घ्या. अजून. एक शेवटचा क्वेश्चन आहे बरं का. What volume of oxygen is liberated when 12.25 potassium chlorate undergoes decomposition? हे एवढंच दिलंय, पण याचा व्हॉल्यूम विचारलाय. मग लिहिलं का मी एक्स लिटर. चला नेक्स्ट स्लाइड मध्येच बघूया आपण हा. रिएक्शन परत काय येणार सांगा? ट्वाइस KClO3 गिव्स काय सांगा? ट्वाइस KCl आणि थ्राइस O2. क्लिअर? ओके. दुसरी गोष्ट याचं परत मास तेच दिले त्यांनी 12.25 ग्रॅम आणि किती लिटर ऑक्सिजन विचारलाय म्हणजे एक्स लिटर. पण हे मला माहित आहे 2 इंटू किती 122.5 मग इथं किती येणार आहे 3 इंटू किती 22.4 हे कुठनं आलं लिटर ना. माझं परत वाक्य 1 मोल ऑफ एनी गॅस ऍट एसटीपी 22.4 लिटर असतं. लिटर मध्ये 22.4 पण सेंटीमीटर मध्ये 22,400. मग चला रेशो घेऊया आपण. एक्स अपॉन किती 3 इंटू 22.4 दॅट इक्वल्स टू 12.25 आणि डिवायडेड बाय 2 इंटू 122.5. आता काय होणार बघा नीट लक्ष द्या. हे 1/10च आहे. ओके. हे इकडे जाऊ दे. मग x इक्वल्स टू 3 इंटू 22.4 आणि डिवाइड बाय 2 इंटू हे 10. 2 इंटू 10. आता लक्षात घ्या 3/2 म्हणजे 1.5 आणि इथं लक्षात घ्या हे 2.24 येणार. 3 पॉइंट समथिंग वगैरे आन्सर येणार. एकच ऑप्शन आहे 3.36. मी चेक करतो. 3.36 65. आन्सर सी करेक्ट आहे लक्षात घ्या. आन्सर सी एकदम आपलं बरोबर आहे. मग मला सांगा काय अवघड आहे का?
बिलकुल नाहीये. मग हे सगळं क्लिअर झालं पोटॅशियम क्लोराईड. आता सांगतो. काही एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत लक्षात घ्या. मी बघितलंय जबरदस्त सगळा परफॉर्मन्स आहे. 99.9% मिळणारच अशी मुलं आहेत लक्षात घ्या. पण मी सांगतो, ही जी रिएक्शन आहे ना, हा कॉमन डाउट होता. ओके. परत-परत मुलांकडून हेच विचारलं जात होतं. मग तुमच्या लक्षात आलं का? कॉमनच डाउट असतात. हे आपल्याला ओव्हरकम करून पुढे जायचंय, इतरांच्या पुढे जायचंय. बरं रिएक्शन जमल्या तर थर्मोडायनामिक्स त्यात वर्क डन, डेल्टा एन काढताना रिएक्शनच लागते ना. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हेसेस लॉ किंवा हेस लॉ आपण प्रोनाउन्स करतो. तिथं पण रिएक्शनचीच गरज आहे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आज एवढा कॉन्फिडन्स वाढलाय. मी ऑफलाईनच्या एक्झाम म्हणून सांगतोय. ऑनलाईनमध्ये मुलांचे भरमसाठ डाउट येत होते. सिंपल डाउट बिचारी मुलं विचारतील लक्षात घ्या, की 1 एएमयू म्हणजे किती? आता तुम्हाला माहित आहे एटॉमिक मास युनिटला यू या सिम्बॉलने रिप्लेस केलंय. यू म्हणजेच युनिफाईड मास. ची व्हॅल्यू आहे 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. पण मुलांना काय प्रॉब्लेम होत होता माहितीये का? की पी-वाय-क्यू मध्ये 2021 ला हे आन्सर नाहीये. तर असं आहे, की 166 इंटू 10⁻⁻26 मग इथं मुलं कन्फ्यूज होत होती. पण मी त्यांना सांगितलं, काय केलं इथं? याला 100 ने मल्टिप्लाय केलंय. दिसतंय ना तुम्हाला? मग याला 100 ने डिव्हाईड केलं पाहिजे. 100 म्हणजे 10⁻2 ना. मग ते न्यूमरेटरमध्ये गेल्यावर 10⁻2 होणार ना. मग -24 -2 आलं का -26? मी तुम्हाला सांगू का? एसआय युनिट ऑफ डेन्सिटी हा सुद्धा मुलांनी डाउट विचारलाय. मी एक्सप्लेन केलाय त्यांना. पण एक लक्षात घ्या, ऑफलाईनच्या काही मुलांना काय वाटलं, "अरे एवढे सोपे कसे डाउट मला विचारतायत?" तेव्हा पटकन मी त्यांना ओंकारचं एक्झाम्पल दिलं. ओंकार पोटे माझा स्टुडंट होता गेल्या वर्षीचा. मी तुम्हाला सांगू का? सिंपल डाउट पण विचारायचा तो. मला कधी-कधी वाटायचं, "अरे हा एवढं सिंपल डाउट्स कसे विचारतोय?" पण एवढा आनंद झाला ना, जेव्हा त्याला 98 पर्सेंटाइल मार्क पडले. 97 का 98 बरं का बाळांनो, पण जबरदस्त स्कोर होता तो. आणि आता तो टॉपच्या कॉलेजमध्ये आहे पुण्यात. डेडिकेशन, हार्ड वर्क, कन्सिस्टन्सी ह्याचंच एक्झाम्पल आहे ओंकार. ओके. आणि मला तुमच्याकडून पण तेच हवंय. ओके. मग टॉपिक छान सुरुवात तुम्ही पण केलेली आहे. कॉमन डाउट काय येतील ते तुमच्यावर जमेल तसं मी डिस्कस करेन. ओके. नो डाउट मी तुमच्यावरती डिस्कस करेन आणि एक चांगला रिझल्ट लावून दाखवायचा आहे आपल्याला. ऑल द बेस्ट. धन्यवाद.